आपल्याला पाहायला मिळतं. नमस्कार मंडळी, मी करण आणि तुम्ही पाहताय श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खोटारी फॉर्च्यून इव्हेंट्स प्रेझेंट वॉर्ड नंबर 1 सोळागाव प्रीमियर लीग 2026. विनर मध्ये मॅचला सुरुवात झाली. आजच्या संध्येचा तिसरा सामना आहे. गणेश शेठ पाटील आणि ज्ञानेश्वर शेठ पाटील यांनी पॅक केलेला प्रियांश 11 ओमसाई तळोजे मजकूर आणि दुसऱ्या बाजूला गाथा गावंड 11 तळोजे मजकूर, ज्या संघाचे ओनर आहेत नगरसेवक आदरणीय नितीनजी गावंड साहेब यांच्या मालकीचा संघ आहे. दोन्ही संघांनी जबरदस्त खेळ केलेला आहे. लीग स्टेजचा पहिला सामना फार इम्पॉर्टंट असतो, जी चर्चा पण करूयात. शफॉल ऑन बॉल फुल टॉसच होता, पण कनेक्शन व्यवस्थित झालं नाही, त्यामुळे थोडासा नाराज इकडे तो बॅटर जेव्हा ती पहिली धाव तो कंप्लीट करत होता तेव्हा दिसला. स्वतःवरती तो राग होता, कारण शफॉल ऑन बॉल फुल टॉस आला होता, रेंजमध्ये बॉल होता, मात्र त्याला लॉन्च करता आलं नाही आणि इकडे बॅटिंग साईडने अंपायरच्या डिसिजनला चॅलेंज केलेलं आहे. प्रत्येक डावामध्ये तुमच्याकडे एक रिव्ह्यू आहे, जो तुम्ही वेस्ट नो बॉल आणि व्हाईट बॉल या दोन गोष्टींसाठी चॅलेंज करू शकता. आघाडीची जोडी एका बाजूला सुजित पाटील आणि दुसऱ्या बाजूला सूरज तरे, ज्याने मागच्या मॅचमध्ये लागोपाठ 5 षटकार मारले होते. आदरणीय जितेश शेठ मात्रे आणि किरण शेठ मात्रे यांना विनंती आपण मंचावर देऊन स्थानापन्न व्हा. किरण मात्रे आपल्याला इन्व्हाइट करत आहेत. जितेश शेठ मात्रे आपल्याला यायचं मंचावरती. या सोळागाव प्रीमियर लीग मध्ये आपलं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा आपण अनाऊन्स करूया. जितेश म्हात्रे स्टेज तुमची वाट पाहतोय, त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही या. इट्स अ फेअर डिलिव्हरी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. नो मोर रिव्ह्यू टीम. गाथा गावंड 11 5 षटकार मारल्यानंतर जो 6वा बॉल होता, ती प्रामाणिकता आणि तो खेळ, त्या खेळाप्रती असलेली भावना ही आपल्याला जरूर सुजितची पाहायला मिळाली, माफ करा सूरजची पाहायला मिळाली प्रिव्हियस मॅचमध्ये. पुढचा बॉल स्लॉटमध्ये, बॅटचा चेहरा उघडलाय, लॉंग ऑनच्या वाई यात्रा, सीमा पार षटकार. मॅन फ्रॉम तुरुबेचं नुकतेच त्या नाईट स्पर्धेमध्ये 3 मॅचेसमध्ये 28 बॉलमध्ये 110 धावा बनवणारा बॅटर आहे. इन्फॉर्मेट टचमध्ये आणि तो त्याचा फॉर्म आपल्याला या फटक्यामध्ये देखील पाहायला मिळाला. स्लॉटमध्ये जसा दिला, फुल फेस ऑफ द बॅट, बॅटचा चेहरा उघडला. लॉंग ऑनला जरी फिल्डर असला, त्याच्या वरतून शफॉलोन, वाह चांगला चेंडू. हलकी अपील. आपल्याला थोडे विकेट किपर आणि शॉर्ट थर्डच्या फिल्डर इंटरेस्टेड दिसले होते, पण बॉलर शांत होता. त्याला माहिती आहे जेव्हा हा बॉल खोलात पिच झाला तेव्हा बॅट तिकडे स्ट्रोक कंप्लीट करत असताना बॅटर चॉप करायला गेले होते बॉलला, तो आवाज तो होता, एज नव्हती. चांगला चेंडू थोडासा लांब ठेवला, माहिती आहे बॅटरच्या रेंजमध्ये दिला तर तो आतमध्ये राहणार नाही मैदानाचा. वाईट ऑफ स्टंप यॉर्कर. होल टॉस आहे, पुन्हा उडवला, पण यावेळेला मिस टायमिंग. लॉंग ऑनने पकडली कॅच. हेमंतने आणि पहिला धक्का सुजित तरे बाद. श्री रामनवमी नुकतीच कंप्लीट झालेली आहे आणि मोठ्या थाटामाळात संपूर्ण आपण भारतभर या हिंदुस्थानात ती साजरी केली. सूरजची विकेट आली आहे. जरूर डाऊन द ग्राउंड पुन्हा एकदा लॉंग ऑनला क्लिअर करायला गेले, मात्र गोलंदाजाचं कौतुक आहे, त्यांनी पलटवार केलेला आहे. भूषण पाटील जे स्वतः कर्णधार आहेत, तर प्रियांश 11 ओमसाई तळोजे मजकूरचे, आणि या संघाने दाखवून दिलेला आजचा जो पहिला सामना होता, अवघ्या त्यांनी पहिल्या मॅचमध्ये 35 फक्त ऑपोनंट टीमला बनवू दिल्या होत्या आणि त्या 36 धावा देखील फार लवकर त्यांनी चेस केला. त्यामुळे आजचा जो शेड्यूल आहे फार वेगाने पुढे चाललेला आहे. थर्ड मॅचमध्ये आपण आहोत विनर लीग स्टेजबद्दल बोलत होतो. पहिला सामना जिंकल्यानंतर टीम जास्त काही चेंजेस आपल्याला पाहायला मिळत नाही, कारण ह्या ज्या टीम्स आहेत या 16 गावातील खेळाडूंनी घेऊन बनलेल्या आहेत. ऑन साईडला हेलिकॉप्टर लुकला अटेम्प्ट होता बॅटरीकडून, शॉर्ट मिड विकेटला बॉल आहे, सिंगल येते. पहिला सामना जिंकल्यानंतर कर्णधाराच्या मनामध्ये जास्त काही चेंजेसचा विचार नसतो, पण पहिला सामना तुम्ही गमावला तर त्यामध्ये टीम कॉम्बिनेशन करण्यासाठी, बॅलन्स करण्यासाठी आपल्याला चेंजेस पाहायला मिळतात. बऱ्याच जणांचे क्रम देखील चेंज होतात आणि त्यातला त्यात बिग बॅश फॉर्मॅट आहे,
जर पहिला सामना गमावला तर त्यानंतर सलग 3 मॅचेस तुम्हाला जिंकाव्या लागतात, तरच तुम्ही क्वालिफाय होता. पहिल्या षटकाचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना टीम आपल्याला पाहायला मिळते गाथा गावन तळोचे मजकूर, 1 गडी बाद 10 धावा. इनफिल्डमध्ये असलेले जे बिहाइंड विकेट, शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन, विकेट किपर आवाज इंटरेस्टेड दिसत होते अपीलमध्ये, मात्र अंपायरने सांगितले बॉल आणि बॅटचा कॉन्टॅक्ट नाही आहे. सेकंड पॉवर प्ले ऑन साईडला लॉंग ऑन आहे, डीप स्क्वेअर लेग आहे, लॉंग ऑफ आहे आणि लेफ्टी बॅटर संगम राजे कर्णधार आहेत. तळोजे मजकूरचा आणखी एक सुपरस्टार. फुल टॉस जरी असला, बॅटचा टोला लागला बॉल आणि जी ट्रिगर मुवमेंट होती बॅटरची ती मॅटर करते जेव्हा तुम्ही मोठा फटका खेळत असतात. इकडे बॉलचा टोला बॉल लागला, गरंगत मागे शॉर्ट लेगमध्ये आला आहे. 1 धाव सहज पूर्ण झालेली आहे आणि सिंगल सोबत धावा संख्या आपण पाहतोय ती फक्त 11 धावा. कृष्णा पाटील सेकंड ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी, 3 विकेट काढत असताना एका षटकामध्ये फक्त 1च धाव त्याने खर्च केली होती. गोलंदाजीमधली ती धार आणि हे जे क्रीडांगण आहे, भौगोलिक परिस्थिती आपण जर बघितली तितकी डीप बाउंड्री नाही आहे, त्यामुळे जर बॉलला व्यवस्थित बॅटरने पिक केलं, टायमिंगच्या जोरावरती देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये या मैदानावरती षटकार जाऊ शकतो. अदरवाईज आपण पाहतो डीप बाउंड्री असली तर टायमिंगच्या जोरावरती टेनिस बॉल सहसा जात नाही, तुम्हाला ताकदी जोकावी लागते. खेळपट्टी टणक आहे आणि थोडी का होईना टेबल टॉप आहे. खेचून मारायचा होता, मिस टायमिंग आहे. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर फार वेगाने येतात, आत आले, चांगली कॅच. फिंगर मध्ये अक्षरशः बॉल बसलाय तिकडे आणि दुसरा धक्का, दुसरी कॅच हेमंत कडून बाद होत असताना सुजित पाटील. अजयजी गायकवाड आणि नुकतीच चैत्र सप्तमी देखील पूर्ण झालेली आहे. या संबंध आपण हिंदू राष्ट्रामध्ये असताना प्रत्येक वर्षामध्ये 4 नवरात्री पाहतो. एक नवरात्री सगळ्यांना माहिती आहे, जे आपण शारदीय नवरात्री सगळेजण मोठ्या उत्साहाने थाटामाटाने साजरी करतो. मात्र आषाढ आणि माघ या 2 महिन्यांमध्ये देखील गुप्त नवरात्री असते आणि त्यासोबत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून जी सुरुवात होते, गुढीपाडवा वसंत ऋतूला सुरुवात होते तिथपासून आणि तिथपासूनच या वसंत नवरात्रीला अथवा वासंतिक नवरात्रीला देखील म्हटलं जातं, तिची सुरुवात आणि आगरी कोळी कराड्यांची कुलस्वामिनी चैत्र सप्तमीला कारल्या गडावरती आपल्याला एकविराईची यात्रा पाहायला मिळते. मात्र तिला कुठेतरी ज्या काही गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या, कल्याण कोळीवाडा असेल, पनवेल कोळीवाडा असेल, चर्चा करूयात आपण. पुढचा बॅटर मैदानाचा आत आला, ऑप्शनचा बाहेरचा बॉल कट करायला गेलेत विथ द अँगल, चांगला चेंडू, लेंथ बॉल हलका राईट झाला, बाउन्स होता, बॉल अँगलने बाहेर गेला, बॅटर पासून फार लांब आणि थेट विकेट किपरकडे. डॉट आला पहिल्या 4 बॉलमध्ये, फक्त आले 1च धाव आणि नवीन बॅटर्स ऑन स्ट्राईक आहेत. प्रवीण काठे आणि फ्रॉम नागझरी फ्रॉम द विकेट, खेचून मारायला गेलेत, ऑप्शनचा बाहेर, इकडे बॉल निघत होता सिली पॉईंटकडे. विकेट किपरने गेल्यानंतर ते 3 स्टंप नाही, त्यांना एका लाईनमध्ये एकच स्टंप होता, तो डायरेक्ट हिटला चान्स घेतली होती, लेग बायचा सिग्नल आला आणि धाव आली होती 1. सिंगल सोबत धावा संख्या आपण पाहतोय 12. स्टार्ट जरी भेटला असला तरी इकडून मात्र आता कमबॅक झालेला आहे.
कारण जी विकेट गेली दोन्ही ओपनर पॅव्हलनमध्ये, ज्यांनी मागच्या मॅचमध्ये जबरदस्त बॅटिंग केली होती सुजित आणि सूरजने. आता संगम राज आणि प्रवीण काठेला डाव पुढे न्यायचा आहे. लास्ट बॉल पॉवर प्लेमधला संगम राज ऑन स्ट्राईक. मी म्हणेन संगम चान्स घेणार आहे, कारण धावा बनल्या नाही आणि त्याला माहिती आहे इकडे जो ऑपोनंट टीम आहे त्यांच्याकडे देखील बॅटिंग ऑर्डर तगडी आहे. लॉफ्ट केला गेले, मिस टायमिंग, कव्हरचा फिल्डर आत आलाय, संगम बाहेर जाईल. वन मोर विकेट डाऊन, मोठा धक्का, कॅप्टन डिपार्ट्स. या दोघांमध्ये ते तुंबळ युद्ध आपल्याला पाहायला मिळालं. आपण जातो कशासाठी? त्या आईची असलेली माया, तिची आपण करत असलेली भक्ती आणि तिच्या चरणावरती लीन होण्यासाठी, तिची कृपा आपल्यावरती असण्यासाठी. 2 षटकांचा खेळ संपला. स्कोर अगदी तुमच्यासमोर आणणे अगोदर 12 धावा झालेल्या, ते विकेट पडलेलं ते अर्थातच 3. आदरणीय गुरुनाथ शेठ सरपट मात्रे यांच्या ठिकाणी आगमन झालेलं आणि त्यांचे आपण सहर्ष स्वागत करूयात. सुस्वागतम. त्यासोबत आमचे समालोचक मित्र तुर्भेचे साईदादा पाटील यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, त्यांचं आपण सहर्ष स्वागत करूयात. प्रत्येकाचा या हिंदू धर्मामध्ये 33 कोट देव आहेत. आपलं आराध्य जरूर असतं आणि त्यातल्या त्यात आपण बघितली जी यात्रा आणि ज्या काही व्हिडिओज सध्या व्हायरल होत आहेत, तुमच्या मनामध्ये कोणती श्रद्धा मला समजत नाही. तिकडे गेल्यानंतर ठीक आहे, चुक एखाद्याची असू शकते, पण दुसऱ्याने देखील मोठं होऊन ते ॲक्सेप्ट करायला पाहिजे. भांडण करून काय भेटलं आपल्याला? उलट आपल्या समाजाचं बरंच काय केलं. फुल लेंथ बॉल एक्स्ट्रा कव्हरकडे चाललेल्या टीममध्ये फिल्डर फार वेगाने डबलला चान्स घेण्याचा प्रयत्न बॅटर्सचा जरूर होता. त्या वेगाने ते पहिली धाव धावले होते. या क्षणाला मी म्हणेन बॅटिंग साईड गाथा गावंडला पार्टनरशिपची गरज आहे. शॉर्ट फॉर्मॅट 5 ओव्हरची मॅच आहे, पण तरी देखील जेव्हा जेव्हा छोट्या छोट्या पार्टनरशिप होतात त्या फार मोठा इम्पॅक्ट धावसंख्येमध्ये टाकतात. आणि हा जो बॉलर आहे, फ्रंट लाईन बॉलर आहे भूषण पाटील, स्वतः कर्णधार आहेत. कंटिन्यू केले त्यांनी 3rd ओव्हर, ज्यांनी पॉवर प्लेमध्ये फक्त पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या होत्या, त्या 10 धावा आणि 1 विकेट देखील काढली होती. नवीन बॅटरचे स्ट्रायकिंग एंडला विराज, विशेप बॉल उडवलाय, लॉंग ऑन कडे बॉल चाललाय, बराच उंच आणि तितकाच लांब, थेट सीमा पार, षटकार. छत्रपती हे भगवमय वातावरण आहे. ते आल्यानंतर छत्रपतींची राजमुद्रा, रॉकेट शॉट, बेसबॉल हिट रेंज मध्ये आला आणि लॉन्च केला मिड विकेटचा बाहेर, षटकार. आणि 3 प्लेयर बॉलरकडे आलेले आहेत. या सर्व गोष्टी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. ऍक्शनला रिॲक्शनची गरज असते. वार नंतर जेव्हा पलटवार होतो तेव्हा क्रीडा रसिकांना मजा येते. मंचावरती आदरणीय गुरुनाथ शेठ मात्रे यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते, ज्यांच्या वतीने खऱ्या अर्थानं या स्पर्धेमध्ये आपल्याला टँकरची पाण्याची व्यवस्था जे जिया वॉटर सप्लायरचे मालक देखील आहेत. एक्स्ट्रा कव्हरला या वेळेला मात्र गवसले, चांगली कॅच, भूषणचा कमबॅक, विराटची विकेट.
जबरदस्त कॅच पकडले. विराजने तिसराही बॉल सीमारेषेच्या बाहेरच मारण्याचा प्रयत्न केला आणि भूषणने सांगितलं की मी देखील कच्च्या गुरुचा चेला नाहीये. हेलिकॉप्टर लुकला अटेम्प्ट होता, डावा पाय हवेत होता, मागच्या पायाच्या जोरावरती आणि हिप्सचा खास करून या फटक्यामध्ये जोर होता, पण एक्स्ट्रावरची बाउंड्री क्लिअर करू शकले नाही. 2 षटकार जरूर आले होते आणि असं वाटत होतं या मॅचमध्ये बॅटर्स आता पुन्हा एकदा कमबॅक करतात, धावांचा वेग वाढवतात. मात्र लगेच पुन्हा एकदा भूषणने कमबॅक केलं, विकेट काढली आहे. धावा आतापर्यंत आपण पाहतोय त्या 25ला विकेट आले आतापर्यंत ते 4. नवीन बॅटर तुषार पोरजी, मानसोम धानसर, 16 गावांना एकत्रित करण्यात आलेलं श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी फॉर्च्यून इव्हेंट्स प्रेझेंट वॉर्ड नंबर 1 16 गाव प्रीमियर लीग. फुल लेंथ बॉल ऑन ड्राईव्ह, बॉल चालला डीपमध्ये, मागचा फिल्डर येतोय, डबलला चान्स नाही भेटणार बिकॉज जे फिल्डिंग झाले. जबरदस्त फिल्डिंग, चांगला थ्रो आपल्याला डीपमधून प्रीतमकडून पाहायला मिळाला. सिंगल आली आहे, सिंगल सोबत धावसंख्या आपण पाहतोय ती 26 धावा. शेवटचा बॉल या षटकार दिलाय. 2 षटकार येऊन जर विराज मैदानाच्या आतमध्ये आताही उपस्थित असता तर कदाचित त्याचा इम्पॅक्ट पुढच्या 2 षटकांमध्ये आपल्याला वेगळा पाहायला मिळाला असता. मात्र भूषणने लगेच इकडून विकेट काढलेली आहे. लिडरशिप इज नॉट पोझिशन, इज इट ॲक्शन. आणि भूषणने नेहमीच ते करून दाखवलेलं आहे. गोलंदाजाकडे किती ॲग्रेशन आहे, किती वेग आहे, यापेक्षा तो किती चाणाक्य, त्याच्या बुद्धीचा किती तो वापर करतो, एक्झिक्यूट बॉलला कसं करतो, हे फार मॅटर करतं. ऑप्शनचा बाहेरचा बॉल हा देखील फुल लेंथ होता, सिंगल आली आहे. स्ट्राईक जरूर असेल ती बॅटर प्रवीणकडे. ओव्हरऑल 3 षटकांचा खेळ संपला. बॅटिंग करत असताना गाथा गावन 11 तळसे मजकूर, धावा झाल्या, 4 विकेटचं नुकसान. 27 ड्रिंक्सचा सिग्नल. एक छोटासा ब्रेक घेऊ आपण. यानंतर लक्षात घ्या लुझर मध्ये मॅच आहे. टॉस साठी तुम्हाला देखील मंचावरती यायचं आहे. पहिल्या इनिंग नंतर या मॅचचा आपण त्या दोन्ही संघादरम्यान टॉस करू. 4 विंडोजमध्ये सध्या स्क्रीनवरती तुम्हाला फॉर्च्यून फार्म, जो आपल्याला राजेंद्र शेठ म्हात्रे जे फॉर्च्यून इव्हेंट्सचे फाउंडर आहेत, त्यासोबत ऐश्वर्या रिसॉर्ट हा देखील दाखवला जातोय. ओनर आहेत आपले युवा उद्योजक गोल्डन मॅन अनिकेत शेठ म्हात्रे आणि नाव्या ग्रीन्स, आदरणीय सज्जन शेठ गायकर हे देखील ओनर आहेत. आणि ॲडव्हर्टाईज आपला युवा आता कशात कमी नाही आहे आणि प्रत्येक जण व्यवसायामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतो आहे. ॲडव्हर्टाईज सध्या फॉर्च्यून इव्हेंट्स स्ट्रीमिंगद्वारे आपल्या समोर या सर्व गोष्टी आणत आहेत. आणि आता आपण पाहतोय मार्च एप्रिलमध्ये भरपूर लग्न आहेत, पण त्यानंतर पुन्हा प्रत्येक मित्र परिवार फार्म हाऊसची भेट घेतो. कारण वर्षामधून एकदा दोनदा शाळेत असताना कॉलेजात असताना तो वेळ असायचा, पण त्यानंतर प्रत्येकजण आपल्या घरची जबाबदारी, कोणी जॉब करतो, कोणी व्यवसाय करतो आणि प्रत्येकाला तितकासा वेळ देता येत नाही मित्रांना. पण 1-2 दिवस आपण पाहतो बरेच जण फार्म हाऊसची ट्रिप, खास करून मित्र परिवार फॅमिली अवश्य आपण भेट द्या. फॉर्च्यून फार्म असेल, ऐश्वर्या फार्म असेल, नव्या रिसॉर्ट असेल, जरूर तुम्ही जाऊ शकता. आणि बुकिंगसाठी कॉन्टॅक्ट देखील आमच्या स्क्रीनवरती दिलेलेच आहेत. पुन्हा ॲडव्हर्टाईज नेक्स्ट इनिंगमध्ये तुमच्या समोर येईल 3 ओव्हर नंतर. वेलकम बॅक. वॉर्ड नंबर 1 सोळागाव प्रीमियर लीग 2026. आजची सध्या 3री मॅच आपण एन्जॉय करत आहोत. आतापर्यंत दोन्ही संघ अजिंक्य आहेत. पहिला सामना दोघांनी जिंकलेला आहे, मात्र आता या दोघांमधून एक जण हरणार आहे. हरायचं नाही त्यासाठीचा संघर्ष इकडे दोन्ही संघ करतील. 4th ओव्हरमध्ये हेमंत पाटील, मान्सून तळसे मजकूर. पहिला बॉल फुल लेंथ आला आणि थेट विकेट कीपरकडे आलेला आहे. हे जे क्रीडांगण आहे, स्ट्रेट बाउंड्री, बॉलला तुम्ही कनेक्ट केलं तर मार्जिन ऑफ एरर्स बॉलरसाठी फार कमी आहेत. बॉल जाऊ शकतो लगेच. बॉलरला हे देखील माहीत असताना खोलात टाकण्याचा प्रयत्न सक्सेसफुल आहे. डॉट आला आहे. पुढचा बॉल अक्रॉस द लाईन गेले, तप्पील होते, समोर सापडलेत, विकेट डाऊन, फलंदाज बाद.
इकडे आपल्याला दिसला की 2 षटकार येऊन त्याने धावा बनवल्या, मात्र त्या व्यतिरिक्त एकही बॅटर टाइम स्पेंड करत नाहीये, धावा येत नाहीयेत आणि दुसऱ्या बाजूने चांगली गोलंदाजी या षटकामध्ये सध्या करत असताना हेमंत आपण पाहतोय 2 बॉलमध्ये एकही धाव आली नाही. धावसंख्या थांबली सध्या 27 वरती. डाव पहिला सुरू आहे. मिनिमम तुम्हाला 45 प्लस बनवाव्याच लागणार आहेत. जी बॅटिंग ऑर्डर आपल्याला पाहायला मिळते टीम प्रियांश 11 ओम साई तळोजे मजकूरची. नवीन बॅटर मैदानात आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय अक्षय पाटील, मॅन फ्रॉम रोहिंजन. स्लॉग हिटर आहेत आणि या क्षणाला स्लॉग हिट पाहिजे. मोठ्या फटक्यांमध्ये डील करावी लागणार आहे तुम्हाला. जेव्हा धावा येतील तेव्हा खऱ्या अर्थानं सेकंड इनिंगमध्ये बॉलर्सकडे मार्जिन असेल. डायरेक्ट हिट झालं, बॅटर सेफ आहे. अंपायरचा सिग्नल. मात्र त्यांनी टीव्ही अंपायरची देखील मदत घेतलेली आहे. थोडी शंका त्यांच्याही मनामध्ये आहे. सॉफ्ट सिग्नल त्यांचा नॉट आउट आहे. टीव्ही अंपायर आपल्याला सिग्नल देतील. सध्या अरविंद म्हात्रे सर मॅन फ्रॉम वडवली जे टीव्ही अंपायर आहेत. ऑन ग्राउंड गुरुदास भोईर सर मॅन फ्रॉम नारिवली. कालच्याच अध्यक्ष चषकामध्ये क्लास बॉलिंग केली गुरुदास भोईर यांनी. ही तलवार जरी जुनी असली तरी धार आताही तीच आहे. कालच्या पद्धतीनं दोन्ही सामन्यांमध्ये त्यांनी गोलंदाजी केली. आणि दुसऱ्या बाजूला JBCCचा हार्ड हिटर आहे प्रसाद सहस्रबुद्धे सर यांना आपण ऑन ग्राउंड मैदानाच्या आतमध्ये सध्या पाहत आहोत मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. अरविंद म्हात्रे ॲज अ क्रिकेटर वडवली गावासाठी त्यांची फार मोठी कारकीर्द आहे आणि सध्याच्या घडीला क्रिकेटसोबत जोडलेलं नातं बरेच जण, कारण मोस्ट ऑफ अंपायर हे सुरुवातीपासून अंपायरिंग त्यांचं करिअर नसतं तर क्रिकेट खेळत असताना बॅटर आउट फलंदाज बाद. सुरुवातीपासून बघतो आपण ते क्रिकेट खेळत असतात. त्यानंतर वयाची 30, 35, 40 ओरल्यानंतर जरूर मग ते या क्षेत्राकडे येतात, कारण जवळून क्रिकेट पाहता येतं आणि क्रिकेटसोबत ते नातं त्यांना टिकवता येतं. म्हणूनच हे तिन्ही अंपायर आपल्याला जरूर पाहायला मिळतात. विकेट आणखी एक आले म्हणजे धावत संख्या आपण पाहतोय ती फक्त 27 आणि 27ला 6. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेले जितेश म्हात्रे. चांगला फिनिशर आहे. पिसारवे टीमसाठी त्याची भूमिका फिनिशरची आपण सर्वांनी बघितली. इकडे पहिली इनिंग फिनिश करायची चांगल्या पद्धतीने. हेमंत खोलात, ओहो मागे थेट बॉल फार वेगाने फाईन लेगला थेट धडक मारतोय. अंपायरचा सिग्नल बाईज नो एज आहे, चौकार. यॉर्करला बॉलरकडून अटेम्प्ट होता. हेमंतला आपण बघितलं त्या पद्धतीने, मात्र एज घेऊन थोडासा लेग स्टम्पचा बारून बॉल निघाला. शॉर्ट फाइंडिंगला चान्स भेटली नाही आणि बॉलमध्ये इतका वेग होता आणि या क्रीडांगणाची जी आउटफील्ड आहे फार वेगवान आहे, फास्ट आहे. थेट गेला बॉल. 4 धावांनी धावसंख्या बराच कालावधीनंतर पुढे. ओहो आत येणारा बॉल इन स्विंगर. टेनिस बॉल सहसा वळणार नाही. जेव्हा बॉलला तुम्ही टाकत असता ॲज अ पेसर तुम्हाला फिंगर रोल करायचे असतात, तेव्हाच त्या ग्रीपने बॉलला तुम्हाला रिलीज करायचं असतं. मग तुम्ही आत येणाऱ्या बॉलला टाकत असाल जरूर तिकडे तुम्हाला तशी ती ग्रीप पकडावी लागते. आणि जर तुम्ही फिरकीपटू असाल तर तुमच्या बॉलला चांगली ड्रिप भेटण्यासाठी तुम्हाला अगोदर ती ग्रीप मिळवावी लागते आणि तिकडे व्रिस्ट फिंगर स्पिनर. ओहो विकेट डाऊन. बेल्स ब्लिंक होत आहेत. फलंदाज बाद. फारच धावा आणि 2 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या हेमंतकडून या 4th ओव्हरमध्ये. आणि धावा संख्येचा टोटल आपण विचार केला बॅटिंग करत असताना गाथा गावन तळोचे मजकूर धावा झालेला त्या फक्त 31 धावा आहेत आणि एका मागोमाग विकेटचा विचार केला तर विकेट 7 पडलेले आहेत. आणि नवीन बॅटर आता 9व्या क्रमांकावरती येत असताना
भावेश पाटील. प्रेक्षकांची संख्या मात्र आता वाढत चाललेली आहे. रस्त्याच्या अगदी बाजूलाच एक क्रीडांगण आहे. जाता येता बरेच जण देखील थांबतात. त्यासोबत काही या संघांचे पाठीराखे आहेत आणि प्रत्येक खेळाडू जो खरं तर ग्रामीण क्रिकेट गाजवून आलेला आहे आणि त्याला चूज करून प्रत्येक संघ मालकानं आपापल्या टीममध्ये घेतलेलं आहे. पहिलं जरी पर्व असलं श्री चैतन्येश्वर क्रीडा मंडळ खुटारी, फॉर्च्यून इव्हेंट्स प्रेझेंट वॉर्ड नंबर 1 सोळागाव प्रीमियर लीगचं, आणि तरी या पर्वामध्ये 24 टीम्स आपल्याला पाहायला मिळतात. 16 गाव आहेत आणि 24 संघ आहेत. म्हणजे बऱ्याच खेळाडूंना इकडे चान्स भेटणार आहे. आणि प्रीमियर लीगचं क्रिकेट वेगळं असतं. यामधून तुमचं क्रिकेट पुढे अपग्रेड होत जातं, समृद्ध होत जातं. कॉम्पिटेटिव्ह लेवलला जेव्हा तुम्ही खेळता, आपला गाव सोडून, आपले गावचे प्लेयर सोडून जेव्हा तुम्ही खेळता, तो प्रेशर वेगळा असतो. कर्णधाराला लीड करत असताना देखील बऱ्याचशा अडचणी येतात. लास्ट ओव्हर आहे. स्पिनर आला, बॉल हवेत एक्स्ट्रा कव्हरच्या गॅपमध्ये. अनुज देखील ट्राय करत होता, जे मिड ऑफचे फिल्डर आहेत. चूक झाले, दोघंही थांबले. ओव्हर थ्रो आणि धावा 3 पूर्ण करण्यात आल्या. 3 सोबत धावा संख्या पुढे जाईल. स्कॉमॉझॉन 34, 34 धावा. या क्षणाला धावा कशाही येऊन, एक्स्ट्रा नाही येऊ द्यात, कशाही येऊ द्यात, त्या बॅटिंग साईडला धावा पाहिजेत. 45ला त्यांनी टच केलं. पॉवर प्ले, चांगली बॉलिंग त्यांच्या बॉलर्सने केली. सेकंड इनिंगमध्ये देखील तसाच संघर्ष आपल्याला दुसऱ्या बाजूने गाता गावंडच्या बॉलर्स हे पाहायला मिळेल. जे बॉलिंग आतापर्यंत प्रियांश लेवन, ओमसाई दळजे मजकूरच्या बॉलिंग युनिटने केलेली आहे. डिसिप्लिन या डावामधले मला फक्त आय थिंक तरेने मारलेला 1 षटकार आणि विराजने मारलेले असतील 2. एक मागच्या ओव्हरमध्ये आलेली बाउंड्री. लेग ब्रेक होता, अपील मात्र इकडे थोडे लेट झाले. विकेट किपर ज्या वेगाने ते बॉलवरती आले होते तो सापडला नाही. डायरेक्टला चान्स घेणार होते. इम्पॅक्ट नाही, ऑप्शनचा बाहेर फार शफल झाले होते बॅटर, त्यामुळे अंपायरने लेग बाईटचा सिग्नल दिलेला आहे आणि मेगा स्क्रीनवरती ते लगेच क्लिअर होईल. रिस्ट स्पिनर आहेत, फार चांगल्या पद्धतीने रिस्टचा ते वापर करत आहेत. हा जो लेग ब्रेक त्यांनी टाकला अटेम्प्ट करत असताना बॅटर मिस झाले होते. स्टेप आउट झालेत. लॉंग ऑनला बॉल चालला, ड्राईव्ह करत असताना फिल्डर आहे, डबलला चान्स भेटणार नाही. चांगली फिल्डिंग, चांगला थ्रो, मागून बॅकअप, एकच धाव. सिंगल सोबत धावा संख्या सध्या आपण पाहतोय ती 36, 36 धावा. 3 बॉलचा खेळ आणि बाकी आहे. टार्गेट काय सेट होणार आहे? 45 कडे सध्या बॅटरचा विचार असेल. 3 बॉलमध्ये 9 धावा यायला पाहिजेत. चांगली फ्लाईट होती बॉलला आणि इकडे आता समोर सापडलेत. पायचीत फलंदाज बाद. रसिकांना कधी आनंद मिळतो जेव्हा बरेचसे न्यूट्रल प्रेक्षक असतील आणि ॲज अ कॉमेंटेटर, ॲज अ अंपायर, ॲज अ कॅमेरामॅन, ॲज अ लाईव्ह स्ट्रीमर, ऑपरेटर, सगळ्यांना मॅचेस क्लोज पाहिजे असतात. नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी रेडी राहा. लूजर लूजर क्विकर वन अटेम्प्ट केला, मिड ऑफ आत आहे बॉल, लॉंग ऑफच्या बाहेर, चौकार. पहिल्याच मॅचच्या पहिल्याच डावामध्ये एकही बाउंड्री आपल्याला पाहायला मिळाली नाही. गोलंदाजांनी प्रत्येक इनिंगमध्ये दाखवलं आपल्याला. पहिल्या दिवशी ओके, म्हणजे सुरुवात जी झाली होती ओपनिंग मॅचमध्ये, लेग ब्रेक टाकला, थोडासा बाहेर ठेवला होता बॉल, तिकडून थोडासा बाहेर गेला, देन विकेट किपरचा पाहायला लागला. आय थिंक येस, बायचा सिग्नल, अंपायरचा, शॉर्ट कव्हरला बॉल, सिंगल आली, एक्स्ट्रा
डाव पहिला संपला. धावसंख्या झालेली आहे ती 41-41. गाथा गावन तळोजे मजकूरची आणि प्रियांश 11 ओमसाई तळोजे मजकूरला बनवायचं आहेत त्या 42-42. टॉस टाइम. लूजर नेक्स्ट मॅच. इट्स ओवर टू यू नितेश भोईर सर. थँक्यू. थँक्यू करण कालन सर. लेट्स कॉल टीम कॅप्टन श्री गणेश CSK तलोजा मजकूर आणि कॅप्टन ऑफ गाथा गावंड 11 टीम तलोजा मजकूर. सो आम्ही दोन्ही टीम कॅप्टनला इन्व्हाइट करू. या दोन्ही टीमसाठी खरं तर करण सर डू ऑर डाय ही मॅच असणार आहे. सो जे काय करायचं आहे 100% कमिटमेंट मोर दॅन युअर कमिटमेंट आज तुम्हाला दाखवावा लागेल तो दमखम. कारण या मॅचमध्ये जो जिंकेल तो या स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करेल, प्रवास निश्चित करेल. आणि जो स्पर्धेत खरं तर या मॅचमध्ये पराभूत होईल त्यांना या स्पर्धेतून माघार घ्यावी लागेल. सो सामना महत्त्वाचा आहे. मॅच रफ अँड टफ होईल. आणि करू आम्ही कॉल पुन्हा एकदा कॅप्टनला. श्री गणेश CSK कॅप्टन आलेत. आम्ही गाथा गावंड 11 टीम तलोजे मजकूर कॅप्टन लगेच आपण. जय दुर्गा रोहिंजन करेक्शन. चला जय दुर्गा रोहिंजन या टीमला आम्ही विनंती करू की कॅप्टन टॉससाठी या. आशिष पाटील. रोहिंजन विरुद्ध टीम तळोजे मजकूर असा नेक्स्ट सामना असणार आहे. उत्तरार्ध रंगवण्यासाठी आमचे गुरुवर्य दर्शनजी पाटील साहेब सज्ज आपल्याला पाहायला मिळतील. येस धन्यवाद नितेश. बरोबर बघा आज मात्र धावा येत नाहीत. आज काय खेळपट्टीने नूर बदलला समजत नाही. 94 धावा व्हायच्या. आज मात्र 50 वरती कोणीही गेलं नाही. 36, 42, 43 तिन्ही सामन्याचं टार्गेट बघा. आज म्हणते आरती पण आपल्याला म्हणते घरीच करावी लागेल नाही. आज लवकर होणार आपलं काम. बरं आहे 12ची आरती तिकडे कधी. आज संकष्टीचा उपास तर मजा आली असती पण आमचे वांदे होतात ना. चला कृष्णा मात्र आता ऑपरेटरला आलेत. चला 42 धावांची गरज. प्रियांश 11 ओमसाई तलोजे मजकूर यांच्या विरोधात गावदेवी. नॉट अ गावदेवी. खरं जे गावदेवी धरणाचं नाव गावदेवी आहे. कारण त्यांची ओरिजिनल टीमची गावदेवी विकास केने. टॉस आम्ही करणार आहोत. आम्ही गाथा गावंड सन्माननीय गुरुनाथ शेट म्हात्रे साहेबांना मी विनंती करू की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते टॉस करण्यासाठी समोर यावं. कॅमेरा अँगल आपल्याला होताना पाहायला मिळेल. या फ्रेममध्ये आपण मॅच नंबर 3 मध्ये जय दुर्गा क्रिकेट संघ टीम कॅप्टन रोहिंजन चे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि श्री गणेश CSK तलोजे मजकूर कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील. काटा हा कॉल केलाय आणि काटा झालाय. कॅप्टन टॉस महत्त्वाचाच होता. मागच्या मॅचमध्ये मिळालेला पराभव या मॅचमध्ये कमबॅक करायचं आहे. पुनरागमन करून दाखवावं लागेल. काय निर्णय असणारे 5 षटकं पुन्हा एकदा असतील. नक्कीच आता क्षेत्ररक्षण करू आम्ही. आणि एक खेळाडू तुम्हाला शफल करावा लागेल ॲज पर द रूल बुक. कोणता खेळाडू ही नसणार आहे आणि ॲज अ कॅप्टन टीमकडनं काय अपेक्षा असतील. नक्कीच सर्वांनी 100% द्या आणि ही मॅच जिंकण्याचा प्रयत्न करू आम्ही. मॅच रफ अँड टफ पाहायला मिळेल. शक्यता 100% असणार आहे. मॅच तर रफ अँड टफ होईल. जाऊ आपण थेट कॉम्बसकडे. ऐकूया शब्द सम्राट दशरथजी पाटील साहेबांना. Yes, थँक्यू. याच्यानंतर सामना असे मध्ये डोड आहे. जर 2 हरला तर तुम्ही नॉकआउट. यस म्हणजे 2027 होईल की नाही होईल याचा नियम नाही पण सध्या तरी आहे. जशी परिस्थिती आहे बघूया. चला पहिलं षटक प्रगती पदावर समीर पाटील संघाच्या वतीनं पहिला जोडा मैदानामध्ये तैनात होईल. 42 धावांची गरज. समोर स्ट्राईकला प्रीतम पाटील, नॉन स्ट्राईकरला भूषण पाटील. दोन्ही सगळे पाटील. लेफ्ट आर्म रावंदे फेकेर. पहिला चेंडू पुन्हा खुला टाकले. चेंडू पुया क्या बात आहे. 4 धावा. येस जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. ताकदवर स्ट्रोक. पुन्हा एकदा दमदार स्ट्रोक. नेत्र दीपक क्लासिकल टायमिंग शूड बी एक्सलंट. संघाची धावसंख्या 4 वर. येस ढेंगातून फिल्डिंग आहे. शेवटी नाईट आहे. ढेंगातून जाऊ द्या कशाही जाऊ द्या पण 4 धावा आल्या. येस ओंकार चंद्रकांत भोईर. तर स्टेजवर या प्लीज ओंकार चंद्रकांत भोईर. आणि हा यस पुन्हा एकदा क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. मॅग्निफिशियंट स्ट्रोक परंतु ताकदीचा काबाव दिसला. लॅक ऑफ पॉवर. पुन्हा एकदा 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 6 वर. दोन्ही संघ आहेत पडेल पैलवान. इकडं रोहिंजन दुसरीकडं CSK ना. नाव मात्र भारी आहे. आज पिवळा मात्र कलर जबरदस्त आहे. जॉन्डिस
मात्र त्यांनी पहिली कावील कोणची त्यांची उतरवली. चला बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर संघाची धावसंख्या 6 रन. दमदार सलामी, टार्गेट जास्त नाही आहे. शेवटी क्रिकेट बघूया आज मात्र गोलंदाजांची दादागिरी. ओ हो हो यस आक्रमण पुन्हा एकदा समालोचन कक्षाला सलामी देणारा उत्तुंग षटकार. पहिल्या चौकार नंतर 2 धावा नंतर मात्र अटॅक. गोलंदाजाच्या डोक्यावरून मारलेला हा तुफानी फटका. दमदार टायमिंग, नेत्र दीपक. 6 धावांनी संघाची धावसंख्या उसळली. धावसंख्या प्रवाहित झाली 12वर. बिनबाद 12. दमदार सलामी, अफलातून सुरुवात. बाद 12. 12 फनन. काय फ्लाइंग स्टार्ट फ्रॉम प्रीतम पाटील. बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक. लेफ्ट आर्म राहून दे विकेट. पुन्हा एकदा ओहो शॉट कव्हरला पहिला दिला आवळा, नंतर घेतला कोहळा. पहिल्या विकेटचा बदन, पहिला गडी घालत, पहिला हादरा, पहिल्या विकेटची एक्झिट. पहिली विकेट तडीबार नेसता नाबूत नाम शेष नाम हराम. संघाने जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. कुठे का प्लेअर मिक्स आहे का? आता 16 गाव म्हटल्यानंतर काही मिक्सिंग असणार नाही का? एका भैया तरी खेळवला तरी तुम्हाला माहीत पडणार नाही. प्रशांत काटे वंडावंदा फलंदाज. संघाची धावसंख्या 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. हे कोण आहे बॅट्समन? या ना काय माहिती आता. त्याचं 12वा नाही तो आहे ना. मग याला विचारणे काय, याला विचार. सुभाष म्हात्रे. काकेत कळसानी गावाला वलसा इथं समोर आपल्या. हो हो येस आकडा खेळत आपल्याला जोरदार अपेल. लेग बी फोर. LBW पायचीच्या कोंडीत पकडलं. बघूया सलग दुसरी विकेट. कोल्याप्स नादर विकेट फॉलन. इज ऑन हॅट्रिक. अजून बॉल आहेत का? लास्ट डिलिव्हरी म्हणजे चान्स आहे. हॅट्रिकचा चान्स आहे, नामी संधी आहे. आणि दुसरा विकेट आल्या बावळे माघारी परतलाय. दुसऱ्या विकेटचं बदन नादर बॅट्समन. हो हो येस आउटसाइड द स्टंप. पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. भेदक चेंडू. 1 ओव्हर 12. पहिल्या घ्या जेवण करायला चुलीवर काय हरकत नाही, पण ते भांडी धुणार कोण करपलेली, बरं की नाही? ते डोकेदुखी आहे. म्हणून भैया गावाला पळाले. पहिलं षटक संपूर्ण 6 चेंडू 12 धावा 2 विकेट. 12 फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर व्हेरी फर्स्ट ओव्हर. बघूया नवीन गोलंदाज व्यक्ती पहिल्या संघाच्या वजने दुसरं षटक प्रगतीपथावर. विद्यमान सामना एकीकडे असेल गाथा गावंड, ज्याने पहिल्या सामन्यामध्ये दमदार खरं म्हणजे सूरज पाटील यांची तुफानीमध्ये 33 धावांची अफलातून इनिंग साकारल्याने प्रतिस्पर्धी संघाला चिरडलं गेलं. आणि त्यांचा नंतर जो सामना आहे डो ऑर डाय एक्झिस्ट. चला नवीन गोलंदाज साई राजे. क्या बात आहे. डावकुऱ्या त्याचा जबरदस्त फेर करा. म्हणजे साई राजेकडं जास्त वेग नाही पण अचूकता आहे. एक नामवंत समालोचक आणि खरं म्हणजे ज्यावेळी तलोजा मस्कोमध्ये टीम असते सर्व मॅनेजमेंट त्यांच्याकडे असते. संपूर्ण समालोचन क्षेत्र असेल
आम्हाला पण त्यांनी कॉल दिला होता, पण आमचं काही ठिकाणा नाही. कारण समालोचक म्हणजे 12 पिंपळावरचा मुंजा आहे, बरोबर की नाही. कधी ह्या पिंपळावर, उद्या त्या पिंपळावर. हे की तुम्हाला धवला नाही भेटणार, पण कॉमेंटेटर नाही भेटणार. हो येस, पहिला चेंड आउटचा जास्त पुन्हा एकदा जबरदस्त आक्रमक स्ट्रोक्स आणि हा पहिला दमदार सिक्सर. जबरदस्त टायमिंग, क्लासिकल स्ट्रोक्स, उत्तुंग फटका, बेबंद फटका, आसमानी टोला, सुलतानी टोळा. संघाची धावसंख्या मुसंडीमध्ये धावसंख्या वृद्धिंगत झाली 18 18. चोवीस धावांची गरज. बॉलिंग मार्क तयार, लेफ्ट आर्म, ओहो द विकेट. हो येस, पुन्हा एकदा चांगलं कमबॅक. हलक्यात रपुश करत टॅप काले चेंडू गेला लॉंग ऑनला. पुन्हा एकदा थोडंसं फिरक बिल्डिंग, 2 धावा मिळते. संघाची धावसंख्या 20वर 20 रन्स. जिंकण्यासाठी अजून पाहिजे 22 धावांची गरज. 42 टार्गेट. आधी एकही संघाने 50 पार केले नाही. काल मात्र खोऱ्याने धावा जमत होत नाही, परंतु आज मात्र टोटली चेंज र. खेळपट्टीने नेहरू बदलला की गोलंदाज भारी आहेत. पण एक मात्र बरं आहे, सध्या नाईटची स्पर्धा ही बरी वाटते जरा, दिवसापेक्षा नाही का. सगळं पाणी निघते हो शरीरातून. पाणी म्हणजे घाम, स्वेद. हो यस, पुन्हा एकदा अप्रतिम स्ट्रेट ड्राईव्ह. पुन्हा एकदा 4 धावा. यस, चांगलं सिलेक्शन. पहिल्या षटकानंतर मात्र दमदार चौकार. संघाची धावसंख्या नेऊन ठेवली 24वर आणि राहिल्या फक्त 18 धावा. येस, लास्ट 12 वाजता. 11च्या नंतर 11 ते 12 ह्या कालावधीमध्ये मिडनाईट, मध्यान्ह. बॉलिंग मार्क साईराजे. ओहो येस, पुन्हा एकदा आक्रमण. ओरपीच चेंडू पट्ट्यामध्ये आला, कार्यक्रम करून टाकला. आणखीन एक षटकार आणि साईराजे यांचं अतिशय खराब प्रदर्शन. जायला बघतं म्हणते 12 ना, 12 धावा दिल्या, 30 रन्स. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. दोन्ही गोलंदाजांना कुठल्याही प्रकारचं, आणि 4 चेंडूमध्ये 18 धावा कुठल्या. अतिशय महागडे षटक, एक्सपेन्सिव्ह ओव्हर, बोल्ड बाय साईराजे. साईराजे नाही, साईराजे बाबा हा अतिशय करामती माणूस आहे, तुम्हाला माहिती नाही अजून. चाणक्य आहे तलोजे मजकूरचा. हो येस, पुन्हा एकदा चेंज ऑफ पेस, गती परिवर्तन. डॉट बॉल डॉट डिलिव्हरी. शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी फ्रॉम साईराजे. पहिल्या षटकात धावाल्या 12, दुसऱ्या षटकात 18 धावा, टोटल 30 धावा. राहिला शेवटचा बॉल, लास्ट डिलिव्हरी लेफ्ट फ्रॉम साईराजे. षटक क्रमांक 1 प्रगतीपथावर. सांघिक 2रे षटक घेऊन निघालाय साईराजे. लेफ्ट आर्म, ओहो द विकेट. हो येस, पुन्हा आउटसाईड दे आणि हा चेंडू गेला निघून. दोघांना गुंगारा दिली, होल दिली, हुलकावणी दिली आणि त्यांच्या हातावर बॉलनी दिली तुरी. चेंडू झाला फरार 4 धावांसाठी. थर्ड अंपायर व्हाईटचा इशारा. येस, व्हाईटसाठी. या कोण आहे बाबा? डोनाल्ड ट्रम्प कोण आहे? फेअर डिलिव्हरी, पण 4 धावा मिळतील. आणि षटक क्रमांक 2 फिनिश. संघाचा टोटल धावा 34. राहिल्या फक्त एनमेन. 18 चेंडूमध्ये 8 धावांची गरज. अतिशय सोपं आव्हान, जुजबी वाजबी, मामूली, किफायतशीर, नगण्य आव्हान, किमान आव्हान, माफक, न्यूनतम, अत्यल्प आव्हान. 18 चेंडूमध्ये 8 धावांची गरज.
येणारा गोलंदाज म्हटे या षटकात हा सामना संपू नये की संपणार. आज मात्र आपल्या वेळेमध्ये बचत होणार. सूरज तरे दोघे झाले कफलॉफ. बघा हा कसा करिश्मा, चमत्कार, चमत्कृती, आविष्कार कसा दाखवत आहे. 18 चेंडूमध्ये 8 धावा तुम्हाला डिफेंड करणं हे फार जिकिरीचं काम असेल. 2 गोलंदाजांनी मात्र कमालीची पिटाई केली होती दोन्हीही षटकामध्ये. चला पहिला चेंडू तयार. राईडा महोदय विकेट. आणि हा यस पुन्हा एकदा जबरदस्त ऑफ ड्राईव्ह. चांगलं फिल्डिंग लॉंग ऑफला 2 धावा मिळतील. जोरदार अपेल. पुन्हा एकदा यस रेफर तो प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून. इथंच बसा तुम्ही, एक क्वार्टर घ्या स्वतः समोर. एक पॅक मारायचा, एक रिव्ह्यू. गाथा गावंड. यस बॅट्समन इज आउट म्हणजे फक्त मिळेल 1 धाव. 7 धावांची गरज. चला बॉलिंग मारू या लवकर बॅट्समॅन. कोण? अनुज तलोजे मजकूर. अनुज म्हणजे छोटा बंधू. तलोजे मजकूर संघाचा नवीन फलंदाज अनुज मडवी, द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. 17 बॉलमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे फक्त एरमेन 7 धावांची गरज. अत्यल्प आव्हान आहे. बॉलिंग मार्कवर या तिसरं षटक प्रगती पदावर. सूरज तारे बॉलिंग मार्कवर. मीडियम पेसर मध्यमगती गोलंदाज. शॉर्ट फाईन लेग शॉट थर्ड मॅन. बिहाइंड द विकेट. राईडा महोदय विकेट. ओ हो येस मांटे जवळ जाऊ सामना खुला केलाय. स्कोर इज लेवल. राहिले फक्त एनिमेन. एका धावेची गरज. आणि माटे एक सामना जिंकून एक सामना पराभूत. नंतर तुम्हाला 11च्या नंतर एक चान्स आहे अजून तुम्हाला. आणि जे हरतील त्यांचाच मात्र आहे नाही का. त्यांच्यानंतर जो सामना आहे 2 पडेल पैलवान. शेवटची धाव. आणि हा जवळ जवळ धोनी स्टाईल फिनिश. व्हॉट अ मॅग्निफिशियंट फिनिशर बाय गेम चेंजर. आणि हा सामना जिंकला फक्त इनमेन. किती चेंडूमध्ये? 14. 15 चेंडूमध्ये सामना जिंकलाय आणि ठेवले 15 चेंडू. धन्यवाद देतो. आम्हावर मेहरबानी केलीत. काल गाढवाच्या बाद झाल्या तर तुमचे धरतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच गोज टू भूषण पाटील. या कुठल्याही दोन्ही संघाने कुठे जाऊ नका प्लीज. तुमची नंतर मॅच आहे. भूषण पाटील सामन्याचा हिरो ठरला आहे. 18 चेंडू 18 धावा केल्याने 2 विकेट घेतल्या. या प्लीज. तर सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतील आमचे सन्माननीय गुरुनाथ म्हात्रे, ज्यांनी म्हटले टँक संपूर्ण पाणी पुरवठा ना या मैदानासाठी उपलब्ध कोणता. पुन्हा एकदा गुरुनाथ म्हात्रे. यस जिया वॉटर सप्लायस. तर तुम्हाला कुठे पाणी लागलं तर किसनजी दत्तू म्हात्रे, राजा म्हात्रेंचे पिताश्री. यस अच्छा यांच्याकडून देखील ग्राउंडला पाणी बघूया. दोघे होते बघूया. जिया वॉटर सप्लायस आणि आमचे फॉर्च्युन इव्हेंटचे सर्वा. यस पूजा वॉटर सप्लाय, जिया वॉटर सप्लाय दोघांनी या मैदानासाठी बघूया. संपूर्णपणे पाण्याचा बंदोबस्त करून एक चांगलं मैदान. आज मात्र 3 सामने लवकर फिनिश झाले. बघूया नंतरची मॅच 2 पराभूत संघ लुजर. तर पुढचा आवाज असेल आमचा अतिशय रायझिंग स्टार आणि मराठी आणि इंग्रजी असं दुहेरी कॉकटेल नितेश भोईर यांचा आवाज ऐकाल. करंकाल आणि यस आपण सामनावीर देत आहोत गुरुनाथ शेठ म्हात्रे यांच्या शुभ हस्ते. भूषण पाटील जबरदस्त त्याने गोलंदाजी केली या मॅचमध्ये अँड ऑल्सो बॅटिंग. भूषण भाऊ या. हां भूषण